दुसऱ्या बाजूला विरोधकांनी एकाच महिन्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आत्महत्या झाल्यामुळे सरकारला धारेवरती धरलंय। यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात 25 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली। हे फार दुर्दैवी घटना आहे, कारण या जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफी होणे आवश्यक होतं, ती झाली नाही। दुसरी गोष्ट, शेतमालाला भाव नाही। कोणत्याच मालाला, म्हणजे तुरी असो, कापूस असो, ज्वारी असो या सोयाबीन असो, मालाला भाव नसल्यामुळे आज ही आत्महत्या या ठिकाणी होत आहे। सरकारने याकडे लक्ष घातलं पाहिजे। आणि दरम्यान शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। ही ट्रेड डील तर आजच त्यांनी म्हटलं की भारतात आता आम्ही ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जास्त निर्यात करतील, तर अजून बिकट परिस्थिती होणार आहे। एकीकडे सरकार कर्जमाफी करणार असं बोलत आहे, दुसरीकडे दाबून कर्ज वसुली सुरू आहे। जोपर्यंत पीक पद्धती बदलत नाही, जोपर्यंत लागवडीचा खर्च कमी केला जात नाही, जोपर्यंत पतपुरवठा धोरण सुधारत नाही, तोपर्यंत आर्थिक परिस्थिती बदलत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।